नमस्कार मित्रांनो, लँग्वेज गुरु या चॅनलवरती मी सुमित आपले हार्दिक स्वागत करतो। या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर महा TET याविषयी माहिती सांगणार आहे। TET म्हणजे काय, TET कोणासाठी आहे, TET देण्यासाठी पात्रता काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। हा माझा प्रथम प्रयत्न आहे, त्यामुळे तुमचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे। यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आज आपण आपला व्हिडिओ सुरू करूया। तर शिक्षक पदासाठी TET का आवश्यक आहे ना। सर्वप्रथम आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की शिक्षक पदासाठी TET का आवश्यक आहे। तर बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1ली ते 8वी साठी शिक्षक पात्रता परीक्षा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे। म्हणजे तुम्हाला जर शिक्षक बनायचं असेल तर ही पात्रता परीक्षा पास करणं आवश्यक आहे। प्राथमिक शिक्षण 1ली ते 8वी देणाऱ्या सर्व शाळांमध्ये सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, सर्व परीक्षा मंडळे, त्यानंतर अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी सर्व शिक्षकांसाठी लागू राहील। त्याशिवाय त्यांना शिक्षक पदासाठी पात्र समजले जाणार नाही। तर आता या ठिकाणी या व्हिडिओच्या अंतर्गत आपण कोणते पॉइंट्स कव्हर करणार आहे ते लक्षात घ्या। तर या ठिकाणी किमान अर्हता काय राहील, परीक्षेचा आराखडा कशा स्वरूपाचा राहील, पात्रता गुण यांच्याविषयी माहिती आपण बघणार आणि गुण चाचणीच्या उत्तीर्ण प्रमाणपत्राची वैधता या सर्व गोष्टींविषयी इत्थंभूत माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आता सर्वात पहिला मुद्दा आहे आपला की TETचं स्वरूप काय आहे हे आपण थोडक्यात समजून घ्या। म्हणजे TETचे स्वरूप कशा स्वरूपाचे आहे हे आपण बघूया। तर शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे आहे। म्हणजे ही जी सर्व परीक्षा आहे या सर्व परीक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडे असलेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरा मुद्दा असा आहे आपला मित्रांनो की शिक्षक पात्रता परीक्षा ही 2 स्तरावर घेतली जाते। म्हणजे या ठिकाणी 2 टप्प्यावर ही परीक्षा आपल्याला घेतली जाते। प्राथमिक स्तरासाठीचा पेपर क्रमांक 1 हा इयत्ता 1ली ते 5वी वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असतो। तर दुसरा उच्च प्राथमिक स्तरासाठी पेपर क्रमांक 2 हा इयत्ता 6वी ते इयत्ता 8वीच्या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असतो। म्हणजे 1 ते 5 साठी पहिला पेपर आणि 6 ते 8 साठी दुसरा पेपर, अशा प्रकारे 2 पेपर आपल्याला अलग अलग असलेले आपल्याला पाहायला मिळतात। ज्या उमेदवारांकडे दोन्ही स्तरांवरील शिक्षक होण्याची पात्रता असेल व ज्यांना दोन्ही स्तरावरच्या शिक्षकांच्या साधण्यासाठी प्रयत्न करायचे असेल त्यांनी दोन्ही पेपर देणे आवश्यक आहे। म्हणजे ज्याला दोन्ही परीक्षा पास करायच्या आहे आणि दोन्ही ठिकाणी लागायचं आहे तर त्या ठिकाणी दोन्ही स्तरावरच्या मग त्याला दोन्ही परीक्षा द्याव्या लागतील। आता मित्रांनो आपण परीक्षेचे स्वरूप कसे आहे हे आपण बघणार आहोत। तर शिक्षक पात्रता परीक्षा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट मध्ये प्राथमिक शिक्षक जो असतो तो इयत्ता 1ली 1 ते 5वी व उच्च प्राथमिक 6 ते 8वी या 2 स्तरातील शिक्षकासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका जी आहे ती त्या ठिकाणी राहणार आहे। म्हणजे दोन्ही स्तरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील। तर या ठिकाणी म्हणजे अलग अलग तुम्हाला काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल। तुम्हाला 1 ते 5चा शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला वेगळा पेपर द्यावा लागेल, 6 ते 8 साठी बनायचं असेल तर वेगळा पेपर द्यावा लागेल। त्यानंतर बघा दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये परीक्षेतील सर्व प्रश्न बहुपर्यायी असतात। म्हणजे की जसं आपण MPSC मध्ये जसं बहुपर्याय दिलेला असतो, एक निवडायचा असतो, तशाच प्रकारे येथे सुद्धा MCQ ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, तशा प्रकारे बहुपर्यायी प्रश्न असतात। प्रत्येक प्रश्नाला दिलेल्या पर्यायातील अचूक उत्तर आपल्याला निवडायचे असते। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अचूक उत्तर एक कुठलं तरी 4 पैकी एक उत्तर आपल्याला निवडायचं असते। प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला 1 गुण असतो। म्हणजे प्रत्येक या ठिकाणी आपल्याला एका क्वेश्चनसाठी किंवा एका प्रश्नासाठी आपल्याला 1 गुण या ठिकाणी दिलेला आहे। प्रत्येक स्तरासाठीचा पेपर त्यापैकी 150 गुणांचा असतो। म्हणजे पेपर क्रमांक 1 असो की 2 असो, प्रत्येक स्तरावरचा जो पेपर आहे तो 150 गुणांचाच असेल। प्रत्येक पेपरचा कालावधी 2 तास 30 मिनिटे म्हणजेच 150 मिनिट असतो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला टायमिंग सांगितलेला आहे की बघा की आपल्याला जो पेपर आहे तो 2 तास 30 मिनिटे म्हणजे 2.5 तासाचा सुमारे आपल्याला पेपर राहील। म्हणजेच 150 मिनिट या ठिकाणी पेपर चालेल आणि प्रत्येक प्रश्नाला एका प्रश्नाला आपल्याला सरासरी 1 मिनिट या ठिकाणी मिळत आहे। या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील. म्हणजे अशा प्रकारचं हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक स्तरावरील इयत्ता 1 ते इयत्ता 5वीच्या शिक्षकासाठीची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय आहे, असा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असेल. त्याचं उत्तर आता आपण शोधूया. की बघा, पहिल्या क्रमांकावरती आपल्याला दिसत आहे की मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थांची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण, त्यास नाव कोणती असले तरी चालेल. किंवा मग सेकंड मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि 4 वर्षांची प्राथमिक शिक्षणातील B.Ed परीक्षा उत्तीर्ण, अशा स्वरूपाचा एक सेकंड क्रायटेरिया ऑर मध्ये आपल्याला दिला आहे. थर्ड क्रायटेरिया बघा आपल्याला दिलेला आहे की मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा म्हणजे विशेष शिक्षण, ते सुद्धा कसं NCTE मान्यता प्राप्त संस्थेत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा आपल्याला मुद्दा क्रमांक 4 आहे. NCTE 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षण शास्त्राची 2 वर्षाची पदविका परीक्षा उत्तीर्ण, त्यास कोणतेही नाव असो, हा एक सुद्धा क्रायटेरिया आपल्याला पाहायला मिळतो. 5व्या क्रमांकाचा क्रायटेरिया असा आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि NCTE मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed परीक्षा उत्तीर्ण, हा असू शकतो. किंवा मग TCH, आता यासोबतच आपल्याला आणखी एक महत्त्वाचा 6वा पॉईंट दिलेला आहे. TCH म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील 865 गावातील उमेदवारांच्या संदर्भात कर्नाटक राज्याची TCH परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. म्हणजे जे आपल्या या महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर हे 865 गाव आहेत, त्याच विद्यार्थ्यांना फक्त TCH ची परीक्षा उत्तीर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपल्याला अतिशय आपल्या डोक्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, की जे उमेदवार B.Ed ही पात्रता पूर्ण करत असतील त्यांची नियुक्ती ही इयत्ता 1 ते 5वीच्या वर्गात अध्यापनासाठी शिक्षक म्हणून करण्यात आली तर त्यांना NCTEचा 6 महिन्याचा प्राथमिक शिक्षण शास्त्राचा बेस कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजेच की B.Ed वाला सुद्धा D.Edच्या जागेवर लागू शकतो, परंतु त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, NCTEचा जो 6 महिन्याचा प्राथमिक शिक्षण शास्त्राचा जो बेस कोर्स आहे तो जर त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला तरच तो त्या ठिकाणी लागू शकतो, अन्यथा तो लागू शकत नाही. त्याचप्रमाणे आरक्षित वर्गातील उमेदवारांना त्यांच्या किमान पात्रता गुणांमध्ये नियमानुसार सवलत दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहे पेपर पहिला या विषयी, म्हणजे पेपर पहिला मधला 1 ते 5वी प्राथमिक स्तरासाठीचा परीक्षेचा आराखडा व योजना कशा प्रकारे असते याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया, आपल्याला ढोबळमानाने तुम्हाला या ठिकाणी 5 विषय पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिला जो विषय दिसत आहे तो पहिला विषय त्याचं नाव आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आता यावरती 30 गुण आपल्याला दिलेले आहे परीक्षेमध्ये आणि 30 गुणासाठी 30 प्रश्न संख्या आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे 30 गुणासाठी 30 प्रश्न आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर विचारले जातील आणि त्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 61 ते 90 पर्यंत हे प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा जो आपला आहे ते म्हणजे भाषा 1. या भाषा 1 साठी सुद्धा आपल्याला 30 गुण आणि 30 प्रश्न संख्या दिलेली आहे आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 1 ते 30 या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर भाषा 2 मध्ये गुण जे आहे ते 30 गुणासाठी 30 प्रश्न संख्या आपल्याला विचारली आहे आणि 31 ते 60 यासाठी प्रश्न क्रमांक आपल्याला दिलेले आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, की चौथा जो मुद्दा आहे तो आपला आहे गणित. गणित या विषयासाठी आपल्याला 30 गुण दिले आहे आणि 30 प्रश्न संख्या आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे 91 ते 120 प्रश्न क्रमांक हा आपल्याला गणितावर आधारित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर 5वा जो विषय आपला परिसर अभ्यास, या ठिकाणी सुद्धा आपल्याला 30 गुण दिलेले आहे आणि प्रश्न संख्या 30च दिलेली आहे आणि या ठिकाणी 121 प्रश्न क्रमांकापासून ते 150 प्रश्न क्रमांकापर्यंत आपल्याला परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं थोडक्यात तर 150 गुणासाठी 150 प्रश्न आहे
आणि 150 साठी 150 मिनिटं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा प्रकारे पहिली ते 5वीचा प्राथमिक स्तराचा परीक्षेचा आराखडा या ठिकाणी आपल्याला अशा स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी गणित व विज्ञान शिक्षकांना विषय 4 मधील अ आणि सामाजिक शास्त्र विषय शिक्षकांना 4 मधील ब विषय निवडावा लागतो. इतर विषय शिक्षकांना विषय 4 अ किंवा ब यापैकी कोणताही विषय निवडावा लागतो. या ठिकाणी तुम्हाला पेपर 1 व पेपर 2 साठी भाषा 1 व भाषा 2 ची निवड कशा प्रकारे करावी लागते याचं स्वरूप थोडं तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसेल. या दोन्ही पेपरसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतो. म्हणजे उदाहरणार्थ पहिली भाषा आपण जर का मराठी घेतली तर मग दुसरी भाषा आपल्याला इंग्रजी किंवा उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड इत्यादी भाषेच्या मधून आपल्याला एक भाषा निवडावी लागेल. तसंच जर आपण भाषा क्रमांक 2चा क्रायटेरिया बघितला तर 2च्या क्रायटेरियानुसार जर आपण जर इंग्रजी भाषा प्रथम निवडली तर आपल्याला द्वितीय भाषा म्हणून मराठी राहू शकते किंवा मग इंग्रजी सुद्धा दुसरी भाषा राहू शकते किंवा मराठी इंग्रजी अशा प्रकारे क्रायटेरिया आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत जे आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की तो होता इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या प्राथमिक स्तरासाठी. आता बघणार जे आपण ते प्राथमिक स्तरावरील इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांसाठी कोणती व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता राहील तर त्याविषयी आपण थोडं माहिती बघणार आहोत. तर बघा पहिले मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयाचा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा त्यास कोणतेही नाव दिलेले असो उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड विशेष शिक्षण तेही कशाप्रमाणे NCTE मान्यताप्राप्त संस्थेतील उत्तीर्ण अशा प्रकारचा क्रायटेरिया जर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा मग दुसरा क्रायटेरिया आपल्याला बघा या ठिकाणी NCTEच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाचे संबंधित विषयातील किमान 45% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची पदवी उत्तीर्ण त्यास कोणतेही नाव असो अशा प्रकारचा क्रायटेरिया. किंवा मग मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांचा उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील 4 वर्षांची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा बीएड उत्तीर्ण किंवा 4 वर्षाचा BA एज्युकेशन BSc एज्युकेशन किंवा समकक्ष परीक्षा NCTEच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून उत्तीर्ण अशा प्रकारचा क्रायटेरिया अजून असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी प्राथमिक स्तरासाठीचा परीक्षेचा आराखडा व योजना कशा प्रकारे असेल ते आपण बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी आपल्याला 4 विषय दिलेले आहे. आता या ठिकाणी पहिला विषय आपल्याला दिला आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. यासाठी आपल्याला 30 गुण आणि प्रश्नसंख्या सुद्धा 30 आहे आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्नसंख्या आपल्याला असेल 61 ते 90 या क्रमांकावर आपल्याला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयीचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा विषय आहे भाषा 1 यासाठी सुद्धा 30 गुण प्रश्नसंख्या सुद्धा 30 आहे आणि 1 ते 30 या पत्रिकेतील प्रश्न क्रमांक असलेले आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर भाषा 2 मध्ये सुद्धा 30 गुण दिले आहे प्रश्नसंख्या 30 दिली आहे आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक आहे 31 ते 60. आता या ठिकाणी जो चौथा मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला बीएडच्या आधारावर आपले जे विषय असतात जे आपण निवडतो त्यानुसार आपल्याला या ठिकाणी 2 क्रायटेरिया दिले आहे. चौथा जो ऑप्शन आहे ते आपल्याला ऑप्शन 2 दिले आहे म्हणजे अ ऑप्शन दिले आहे गणित व विज्ञान आणि ब ऑप्शन दिले आहे सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल स्टडी. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला एक तर तुम्ही गणित व विज्ञान अ भाग ए सेक्शन निवडू शकता किंवा बी सेक्शनमध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र असेल. म्हणजे आता तुमचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं जर बीएड गणितमध्ये झालं असेल गणित हा विषय तुमचा असेल किंवा विज्ञान असेल तर तुम्हाला मग अ ऑप्शन निवडावा लागेल आणि तुमचा जर इतिहास भूगोल असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र हा विषय तुम्हाला निवडावा लागेल. आता हे या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास आणि भूगोल हे दोन्ही मिळून आहे म्हणून ते 2 विषय. म्हणजे आता बघा या ठिकाणी या अ किंवा ब पैकी एकच आपण या ठिकाणी निवडू शकतो. मग यासाठी आपल्याला गुण दिलेले आहे 60 मार्क दिलेले आहे आणि प्रश्नसंख्या सुद्धा आपल्याला 60 दिलेली आहे आणि प्रश्न पत्रिकेतील प्रश्न क्रमांक 91 ते 150 हा जो प्रश्न क्रमांक आहे परीक्षामध्ये येणारा
या क्रमांकावर आपल्याला गणित विज्ञान किंवा मग सामाजिक शास्त्राचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे अशा प्रकारे 150 गुणांसाठी 150 प्रश्नसंख्या या सुद्धा पेपर 2 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. गणित व विज्ञान शिक्षकांना विषय 4 मधील अ आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांना विषय 4 मधील ब विषय निवडावा लागतो. इतर विषयांच्या शिक्षकांना विषय 4 मधील अ किंवा ब यापैकी कोणताही एक विषय निवडावा लागतो. तर आता बघूया आपण पात्रता गुण किती असेल. या परीक्षेत किमान 60% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना उत्तीर्ण समजण्यात येते. म्हणजे या ठिकाणी जे जनरल ओपनचे विद्यार्थी यांना 60% गुण घ्यावे लागते, परंतु SC ST NT SBC OBC दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांना 50%च्या वरती म्हणजे 55% त्यांना गुण पाहिजे. त्यांना 55 पाहिजे आणि कास्टच्या व्यतिरिक्त जे आहे ओपन यांना 60% गुण या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतात. ज्यांना 60% मिळेल ओपनमध्ये ते पास होतील, ते उत्तीर्ण समजण्यात येईल. तसेच जर SC ST NT SBC OBC दिव्यांग उमेदवार असेल तर यांना 55% मिळाले तर तो विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट उत्तीर्ण समजण्यात येईल. त्यानंतर आता बघू प्रमाणपत्र व त्याची वैधता. तर TET उत्तीर्ण उमेदवारांना शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्र देण्यात येते. म्हणजे जो या ठिकाणी पास होतो त्याला प्रमाणपत्र हे शासनाच्या वतीने मिळते. या प्रमाणपत्राचं सुद्धा वैधता आहे. या प्रमाणपत्राची वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या दिनांकापासून 7 वर्ष असते. म्हणजे आता समजा एखाद्याला 2000 मध्ये एखादा TET पास झाला असेल तर 2007 पर्यंत त्याची TET काय राहील, व्हॅलिड राहील. एखादा 2011 मध्ये पास झाला आहे तर त्याची 2017 पर्यंत TET व्हॅलिड राहील. म्हणजे ज्या दिवशी ज्या वर्षीची तुम्ही TET पास करता तिथून 7 वर्ष ते तुम्हाला सर्टिफिकेट कामी येते. त्यानंतर ते सर्टिफिकेट तुमच्या कामी येणार नाही. या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेत किती वेळ बसता येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चान्स दिलेला भरपूर की तुम्ही किती वेळेस तुमची पात्रता वाढवण्यासाठी काय करू शकता, बसू शकता. त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक तुमच्या डोक्यात घ्या तो मुद्दा. तो असा आहे की TET उत्तीर्ण झाल्यावर आपण शिक्षक भरतीच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र होतो. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे शासनाने की TET उत्तीर्ण झाल्यावर आपण शिक्षक भरतीच्या निवड प्रक्रियेसाठी म्हणजे निवड करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र ठरणार आहे. म्हणजे याच्यामुळे तुम्हाला नोकरी लागणार आहे का, नाही. तर नोकरी लागण्यासाठी जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेसाठी मात्र TETचं सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमच्याकडे CETचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही या शिक्षक भरतीच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र राहू शकत नाही, तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. हा त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ होता. संपूर्ण मी TET प्रश्न क्रमांक पेपर क्रमांक 1 आणि 2 ची माहिती सविस्तर या ठिकाणी सांगितली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ उपयुक्त आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आणखीन पाहिजे, कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे हे तुम्ही त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि मला काही मार्गदर्शन सूचना पर तुम्ही देऊ शकता. धन्यवाद.